आमदार राजेश पाडवींचा आश्रमशाळेत मुक्काम करत विद्यार्थ्यांशी थेट संवाद। संवादाच्या माध्यमातून जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, तसेच शिक्षकांशी देखील केली चर्चा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात 7 चिमुकल्यांशी हे अभियान राबविले जात आहे। त्या अनुषंगाने आमदार राजेश पाडवी यांनी अमोनी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवादाच्या माध्यमातून एक रात्र घालवली। राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवत असते। शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात यासाठी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्याशी हा कार्यक्रम राबविला जात असून या कार्यक्रमात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील आपला सहभाग नोंदविला आहे। आदिवासी आश्रमशाळांमध्ये अनेक समस्या आहेत। या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या समस्यावर गांभीर्याने विचार करत आहेत। विद्यार्थी कुठल्याही सुविधापासून वंचित राहू नये यासाठी ते लक्ष घालून आहेत। त्या अनुषंगाने आमदार राजेश पाडवी हे मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमोनी आश्रमशाळेत जाऊन रात्रभर थांबले। तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या। सोबतच आमदार यांनी शिक्षण पद्धती या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली। रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत त्यांनी व्यायाम तसेच योगा देखील केला। आमदाराच्या या कृतीने विद्यार्थी व शिक्षक देखील भारावले।